सातपुड्यामध्ये अशा पण काही प्लेसेस आहेत ज्या हिवन ऑन अर्थ अशी जाणीव देतात। ओढीच्या टायमाला जेव्हा मी व्हिडिओ केला ना, हे तेच डोंगर आहेत। सातपुड्याची भव्यता बघा, ते किती उंच आहेत। आणि हा घाट, आपण हा पूर्ण घाट चढून आलोय। हा घाट बघा तुम्ही, चारी बाजूला डोंगर आहे बरं का माझ्या, ते तिकडे बघा। आणि नमस्कार सगळ्यांना, चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज विचार आला की पुन्हा एकदा सातपुड्यामध्ये फिरायला निघू। आणि गोरजाबारी म्हणून एक ठिकाण आहे अक्कलकुवा तालुक्यामध्ये, तिथं मी निघालो आहे। आणि इथला निसर्ग तुम्ही बघा, जबरदस्त निसर्ग इथला, इतके उंच डोंगर आहेत। कॅमेऱ्यामध्ये त्या डोंगरांची उंची जस्टिस नाही होत। आणि इथून ह्या सातपुड्याचं इतकं पसरलेलं रूप ते बघा। मागच्या टायमाला त्या डोंगरामध्ये आपण व्हिडिओ केला होता, तो घाट दिसत असेल तुम्हाला। कोणीतरी कमेंट केली होती की ह्याला फाटीचा डोंगर असे म्हणतात। आणि हे ओढी, ह्या डोंगराच्या त्या साईडला ओढी आहे। आजचा विषय असा आहे की मला जायचं आहे इथून गोरजाबारी आणि गोरजाबारीवरून देवघोई। तर हा व्हिडिओ गोरजाबारी आणि देवघोई ह्या दरम्यानच मी बनवणार आहे। इथला निसर्ग कसा आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करेल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला माझ्या संगती सातपुड्याच्या प्रवासामध्ये। सध्या मी भराडी पादर क्रॉस केलं आहे आणि इथे एक फाटा लागतो, एक जातो कुवा आणि एक जातो गोरजाबारी। तर आपल्याला राईट साईडचा रस्ता पकडायचा आहे आणि गोरजाबारी जायचं आहे। आज आपल्याला थोडंसं डिफरंट सीन पाहायला भेटणार आहे। आणि ही वेळ माझी पहिलीच आहे इथं येण्याची। या भागामध्ये ट्रॅव्हल करण्याचे एक बेनिफिट सांगू का तुम्हाला, इथं प्रत्येक किलोमीटरला वेगळं सीन पाहायला भेटतं आणि निसर्गही बदलत असतो बरं। इथे आल्यानंतर थोडंसं खाली उतरलो ना की ते जंगल लागलं बघा, थोडं हिरवळ जाणवते इथं आणि थंडी देखील जाणवते। पण रस्ता चांगला असल्यामुळे प्रवास एकदम मस्त वाटतो यार। हा ते डोंगर बघा, सिरियसली काय सीन आहे। खरं बघायला गेलं तर गोरजाबारी आणि देवघोई मधलं मला अंतरच माहित नाही किती आहे। भराडी पादरपासून मी किलोमीटर सेट केलं होतं आणि भराडी पादरपासून 2-3 किलोमीटर येऊन गेलो आहे। तर बघू देवघोई पोचायला आपल्याला किती वेळ लागतो आणि किती किलोमीटर आपल्याला क्रॉस करावं लागतं। डोंगर उतरल्यानंतर आपल्याला पुन्हा चढती लागते आणि आपल्याला तो समोर उंच असलेला डोंगर दिसून राहिला बघा। असं वाटते की ते राजे आहेत यार या सातपुड्याचे। त्या घाटासारखे इथं कॉर्नरिंग वगैरे अद्याप तरी आले नाही। मागच्या टायमाला तो ओढीचा घाट केला होता ना गोव्याचा, त्याच्यामध्ये कॉर्नरिंग खूप जास्त आहे। हे कोणतं गावाला हे माहित नाही, बोर्ड वगैरे दिसत नाही। गोरजाबारी क्रॉस होत आहे, पण सपाट जागा मला अद्याप तरी दिसली नाही, कारण हे खूप डोंगरामध्ये आहे ना त्याच्यामुळे। आणि जंगल बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी नाही चांगलंच जंगल आहे। वडा किती सुंदर केली बघा, बांबूची वडा केली। सातपुड्यामध्ये मी खूप ट्रॅव्हल केलं आहे आणि प्रत्येक वेळेस मला सातपुडा वेगळाच जाणवतो आणि वेगळाच दिसतो। जेव्हाही दिसतो तो खूपच सुंदर दिसतो। ते असं का सांगत आहे ना, मागचा सीन तुम्ही बघा यार। हे जे डोंगर आहेत किती उंच आहे बघा, त्यांचा आकार बघा। इतक्या रुबाबदार ते डोंगर वाटतात ना की सांगूच नका। बघा ते किती उंच आहेत। सातपुडा प्रत्येक ठिकाणी वेगळा जाणवतो, प्रत्येक ठिकाणी। मी खूप ठिकाणी सातपुड्यामध्ये फिरलेलो आहे, पण प्रत्येक वेळेला मला स्पेशलच जाणवतो आणि हीच सातपुड्याची विशेषता आहे। तर इथून घेऊन चालतो तुम्हाला पुढे, पुढचा रस्ता कसा आहे ते पण तुम्हाला दाखवतो। तर चला माझ्या संगती। इथं आल्यानंतर मला एक माहिती पण कळली जी अगोदर मला माहिती नव्हती, की ह्या भागाला कोलीमाळ पण म्हणतात। आणि इथं मला जिल्हा परिषदची शाळा पण दिसली, अंगणवाडी दिसली। चांगलंच डोंगरात गाव आहे, पण थोडीफार का असे ना डेव्हलपमेंट झाली यार। इलेक्ट्रिसिटी आहे, रस्ते आहेत आणि जंगल तर सांगूच नका। हा रस्ता गोरजाबारीकडून येतो आणि सरळ जातो खाईला।
तर आपल्याला पुढे जायचं आहे खाईला. इथं काही स्थानिक लोक मला भेटले आणि त्यांनी सांगितलं की इथली लोकसंख्या 900पेक्षा जास्त असू शकते अंदाजे. आणि इथं आल्यानंतर मला जाणवतं की एका पाड्याचे ना इथले लोक शेती चांगली करतात. कारण मी मागे कंकाळमाळला गेलो होतो. कंकाळमाळच्या तुलनेमध्ये ह्या गावात मला शेती थोडी जास्त पाहायला भेटते. खरंच आहे. रस्ता बघा, ते झाड बघा, समोरचे डोंगर बघा यार. खरं बघायला गेलं ना तर गेल्या 2-3 महिन्यापासून मी पूर्ण डोंगरांमध्येच फिरते. प्रत्येक आठवड्याला व्हिडिओ बनवला जातो डोंगरांमध्येच. पण मजा येते खरंच. जर तुमच्या लाईफमध्ये जर स्ट्रेस असेल ना, तुम्ही नंदुरबारवरून बिलॉंग करतात, तर या कधीतरी फिरायला. पण इथं आल्यानंतर कचरा वगैरे नका करू. स्थानिक लोकांना प्रॉब्लेम होणार नाही याची काळजी घ्यायची. काय डोंगर पसरलेले यार इथून, सिरियसली. आता आपण लागलेलो आहे खाईच्या रस्त्याला. ॲक्च्युली हे खाईच आहे आणि खूप मोठं गाव आहे बरं काय. त्यांनी एकाच पाड्याची लोकसंख्या 900पेक्षा जास्त सांगितली. म्हणजे तुम्ही विचार करा. इथले लोक भात, ज्वारी, मक्की, बाजरी, दादर, हरभरे अशा पद्धतीची प्रकारची शेती करतात. आता मी खाई या गावाच्या सीमेवरती आहे आणि इथं पूर्ण आपण डोंगराच्या पायथ्याशी येऊन जातो, म्हणजे तळाशी येऊन जातो. कारण ह्या साईडला पण उंच डोंगर आहे आणि ह्या साईडला पण उंच डोंगर आहे. तुम्हाला एक विशेष गोष्ट सांगतो मी. मागचे जे 2-3 व्हिडिओ बनवलेत ना, ते ह्या डोंगरामध्ये बनवलेत आपण. हे जे दिसत आहेत ह्या पूर्ण डोंगरांच्या वरती आपण व्हिडिओ बनवले आहेत. आणि मागचा व्हिडिओ तर ह्या डोंगराच्या घाटावरती बनवला आहे. आणि मला वाटतं की हे अंधारबारी कोणतं तरी गाव आहे वाटतं. कोणीतरी कमेंट केली होती अंधारबारी. आता ॲक्च्युलीमध्ये मला नाही माहिती की अंधारबारी कोणतं आहे. पहिले हा व्हिडिओ कसा वाटतो हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मेहनत घेतो मी तुमच्यासाठी. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा. आणि चला पुढे. इथून खाई जातो आणि तो रस्ता तुम्हाला दाखवतो. गोरजाबारी आणि खाई हा जो रूट आहे ना, ह्याची एक विशेषता आहे बरं का, की आपण डोंगर चढतो उतरतो, डोंगर चढतो आणि उतरतो. आता आपण डोंगर चढतोय आणि समोरचा सीन बघा तुम्ही. हो हो हो, तो घाट बघा यार, सिरियसली. आता जाऊन मला कुठेतरी खरंच वाटतंय. जेव्हा पण मी सातपुड्यामध्ये प्रवास करतो ना, प्रत्येक 5-10 मिनिटाला गाडी थांबवतो. का तर इथले नजारे तुम्हाला दाखवण्यासाठी, शूट करण्यासाठी. आणि असंच काहीतरी सीन मला आता दिसलं. ते सीन कसं आहे ना ते दाखवतो तुम्हाला. मी सध्या अशा पॉईंटवरती उभा आहे जिथून चारी बाजूचे डोंगर मला स्पष्ट दिसतात. हे बघा, पूर्ण डोंगर बघा. चारी बाजूला डोंगर आहे बरं का माझ्या. ते तिकडे बघा आणि त्या साईडलाही बघा. तो वॉटरफॉल बघा तुम्ही. पावसाळ्यामध्ये खूप सुंदर दिसत असेल. नक्कीच या ठिकाणी मी तुम्हाला पावसाळ्यात घेऊन येईल. आणि आपल्याला हा घाट चढून वरती जायचं आहे. जेव्हा तुम्ही ओहवा आणि खाई असा प्रवास करतात ना, तेव्हा तुम्ही त्या पूर्ण डोंगरावरून त्या साईडला जात असतात. पण आज आपण भराडीपादर गोरजाबारी इथून जात आहे म्हणून आपण खालचा रस्ता पकडला आहे आणि हा रस्ता पकडून घाट चढून वरती जायचं आपल्याला. पूर्वीच्या काळी इथं रस्ते नव्हते, असतील तरीही कच्चे असतील, पण ह्यावेळेस चांगले रस्ते बनलेत. आणि घाट डेंजर आहे यार. आता चांगला तगडा घाट, ॲक्च्युअलमध्ये घाट इथून सुरू होतो. इथं आल्यानंतर चांगले रेलिंग्स पाहायला भेटतात. कठडे चांगले मजबूत आहे. कारण कदाचित इथं लँडस्लाईड वगैरे होत असावी. हा जुना रस्ता लागला आता. तो घाट बघा आणि ते डोंगर बघा. बऱ्यापैकी डोंगर चढून गेलो आपण. आणि समोर जे उंच उंच असलेले जे डोंगर दिसत आहेत ना, ते पण खाईचेच डोंगर आहेत. गाडी खूप स्लो घेतोय मी, कारण व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी दिसल्या पाहिजेत. आणि ते समोरचे डोंगर बघा, काय सीन आहे यार.
मला खरंच एवढी अपेक्षा नव्हती की जेव्हा गोरजाबारी आलं म्हटलं आपण पायथ्या पायथ्याशीच चालू, पण बऱ्यापैकी डोंगर चढतोय आपण. व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये सांगा. इथं आल्यानंतर हा जो रूट तुम्ही करतात ना, यावेळेस तुम्हाला डोंगर चढतो आपण, उतरतो, पुन्हा डोंगर चढतो, पुन्हा उतरतो आणि पुन्हा डोंगर चढते आपण. अशा पद्धतीचा इथं आल्यानंतर प्रवास असतो, पण रस्ते चांगले आहेत. काय सीन आहे यार खरंच. माझ्या डाव्या साईडला पूर्ण खोल खाई आहे बरं का, आणि सॉरी उजव्या साईडला खाई आहे आणि डाव्या साईडला डोंगर. ब्युटिफुल सीन आहे. इथं पण आपल्याला असाच घाट पाहायला भेटतो. माझ्या मागचा उतार तुम्हाला किती दिसतोय हे माहीत नाही, पण चांगलाच तीव्र स्वरूपाचा उतार या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. आणि रस्ते थोडे डेंजर इथं. हा घाट बघा तुम्ही. या ठिकाणी फोर व्हीलर आणतात लोक, पण सिडान कार जिचा ग्राउंड क्लिअरन्स खूप कमी आहे अशा गाड्या न आणलेल्याच बऱ्या, खाली लागून जातील. कारण रस्ते काय काय ठिकाणी थोडेसे कच्चे जाणवतात त्याच्यामुळे. हे डोंगर बघा तुम्ही. ओढीच्या टायमाला जेव्हा मी व्हिडिओ केला ना, हे तेच डोंगर आहेत. सातपुड्याची भव्यता बघा, ते किती उंच आहेत. आणि हा घाट, आपण हा पूर्ण घाट चढून आलो आहे. हा घाट बघा तुम्ही. आपल्याला हा रस्ता पकडून हा घाट चढून वरती जायचं आहे. पण इथं आल्यानंतर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ती कशी की वळणाचा रस्ता आहे. फोर व्हीलर तुम्ही आणू शकतात, रस्ता चांगला आहे, खास करून गोरजापारीपासून खाईपर्यंतचा. पण कार आणणं थोडं रिस्की राहील, कारण ग्राउंड क्लिअरन्सचे इश्यू असतात. आणि प्रत्येक गोष्टीचा प्रबंध इथं करूनच या. फक्त इथं आल्यानंतर इथल्या निसर्गाला हानी पोहोचू नका कृपया, हीच तुम्हाला विनंती आहे. तर चला पुढे घेऊन चालतो खायला. नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे लोक राहतात ना, मेजॉरिटी लोकांना तर माहिती नसेल की सातपुड्यामध्ये अशा पण काही प्लेसेस आहेत ज्या हिवन ऑन अर्थ अशी जाणीव देतात सिरियसली. आणि आता आपण डोंगराच्या एकदम टोकावरती चढण्याच्या तयारीत आहे. रस्ता खूप सिंगल आहे बरं का इथला. जितका सुंदर दिसतो तितकाच डेंजर, कारण खाली रेलिंग्स वगैरे नाहीत. ते साईडचे डोंगर बघा तुम्ही. खाली किती हजारो फूट खोल खाई आहे आणि डोंगरामधून हा जाणारा रस्ता. यार व्हिडिओ बनवण्यासाठी काय काय करावं लागतं. तो रस्ता बघा, हां तो डोंगर बघा. एक चांगली गोष्ट दिसली की घाटाच्या वरती रस्त्याचं काम सुरू आहे. थोडाफार का असे ना, भराडी पादरपासून 20 किलोमीटर प्रवास केल्यानंतर पूर्ण डोंगरदऱ्या क्रॉस करून आपण थेट या डोंगराच्या टोकावरती येऊन पोचलेलो आहे. ते जे समोरचे डोंगर तुम्हाला दिसतात ना, ते डोंगर क्रॉस करून पूर्ण इतका मोठा घाट चढून आपण इथपर्यंत येऊन पोचलेलो आहे. इथून दिसणारं सातपुड्याचं सीन बघा तुम्ही. हे खूप अनसीन प्लेसेस आहे सातपुड्याचे, जे लोकांना नाही माहिती. आपण ह्या व्हिडिओमार्फत सातपुड्याचं असं रूप दाखवतो जे तुम्ही पहिले कधीच नसेल बघितलं. फक्त जे स्थानिक लोक आहेत त्यांनाच इथलं सीन माहिती, बाकी इतरच्या लोकांना ह्या गोष्टी नाही माहिती. तर असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा की व्हिडिओ कसा आवडला. तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा आणि बाय.